नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना धुलीवंदनाच्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता होम मिनिस्टरच्या या होळी निमित्त विशेष भागात सुद्धा अशाच पाहुण्यांना आज आपण भेटणार आहोत. लेखक, दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, इव्हेंट, मोठमोठे पुरस्कार सोहळे, म्हणजे थोडक्यात जिथे जिथे जे जे लागेल तिथे तिथे ते 100% प्रयत्न करून प्रामाणिकपणे देणारं व्यक्तिमत्व श्रीरंग गोडबोले. नक्षत्रांचे देणे असू द्या, झी गौरव पुरस्कार सोहळा असू द्या, किंवा एखाद्या मालिकेचं शीर्षक गीत असू द्या, ओ झी मराठीचं अभिमान गीत असू द्या, शब्द लगेचच रेखाटले जातात श्रीरंग गोडबोले यांच्याकडून. बोलतं करूया श्रीरंग गोडबोलेंना आणि त्यांच्या कुटुंबाला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझे वडील इंडियन नेव्हीमध्ये होते, त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया. 10वी मी कोचीनमधून केली. कोचीन. येस. आणि पुढे मग पुढचं शिक्षण करण्याकरता म्हणून पुण्यात आले. दॅट्स वेअर. काय गोड असलेत. पण एकट्याच आलात? हो, म्हणजे माझ्या मावशीच्या घरी मी राहत होते, लाईक अ हॉस्टेल इथे. अँड दॅट्स हाऊ मला श्रीरंग. मग पुण्यात कुठे घेतले? मी कुठे विचारलं ते कुठे भेटले म्हणून तुम्हाला? तुम्ही काय एकदा त्यांना लवकरात लवकर त्यांची भेट सांगताय आणि त्यांच्याकडे ढकलून देताय. असंच ॲक्च्युली झालेलं आहे की 15.5 वर्षी माझ्या आयुष्यात श्रीरंग आलाय, त्यामुळे साधारण आयुष्यभर आता त्याच्याबरोबर. तुमचं बालपण कुठलं आलं? माझा जन्म मुंबईचा, हां. बालपण पुण्यात. पण जन्म मुंबई म्हणजे कुठे? वजे हॉस्पिटल. नाही, पण तेव्हा तुम्ही मुंबईत राहायला होते? नाही, आमचं घर आम्ही मूळचे मुंबईचे आहोत, गिरगावातले. अच्छा. आणि वडील नंतर पुण्याला गेले, पण आजोळ आणखीन सगळं मुंबईत असल्यामुळे कायमच मुंबईचा संपर्क कधीच तुटला नाही आमचा. पण मग वडील करायचे काय? माझे वडील सायंटिस्ट होते, डॉक्टरेट होते त्यांची मायक्रोबायोलॉजीमध्ये. बरं. आणि ते पुण्याच्या एका इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर झाले, म्हणून ते पुण्याला गेले. आता कोण कोण पुण्यात? आता आमचं घर आहे ते पुणे आणखीन मुंबई असं कायम विभागलेलं असतं. म्हणजे मी कधी पुण्यात असतो, बरेच वेळा मुंबईत असतो. आई असते घरी, आई असते, गीता मुंबई पुण्यात असते, गिरिजा आणखीन सुरुद ते मुंबईत किंवा पुण्यात असतात. आमची एक गाडी रोज एक्सप्रेसवेला असते. कुणीतरी मुंबईहून पुण्याला येत असतं किंवा पुण्याला जात असतं. ते पण 15.5व्या वर्षी यांचं म्हणणं आहे की तुमची भेट झाली. हो. कुठे झाली हो भेट? आधी तुम्ही तो दिवस? तो दिवस मी तसं नाही, म्हणजे मावशीकडे तुम्ही होता? मावशीकडे राहायला होते. कुठला परिसर तो? विजयनगर कॉलनी, टिळक रोडला. टिळक रोडला, सदाशिवपेठ. आणि हे कुठे होते तेव्हा राहायला? आणि आमच्या घराच्या समोरचाच बंगला, गोडबोलेंचा बंगला. समोरचाच? काय लोकेशन आहे. आणि मग तेव्हा गणेशोत्सव फार महत्त्वाचा असतो अशा प्रसंगात नेहमी. मग गणेशोत्सवातली भेट आहे आमची पहिली. नाटकाची तालीम आम्ही करतो तेव्हा या तालीम बघायला यायच्या. तुम्ही नाटकाची आवड होती? मी नाटक थिएटर कधीच नाही केलं नाही. मग तुम्ही त्या तालमीला कसे काय गेला? आमच्या घरातच तालीम व्हायची. मी तर इनफॅक्ट कधी थिएटर असं बघितलेलंच नव्हतं. मी पुण्यात किंवा पुणे मुंबई जी मुलं अनुभवतात तसं कधीच नाही. दॅट वॉज द फर्स्ट टाइम मी असं नाटक घडताना बघत होते. पहिल्यांदाच गणपती उत्सव आणि त्यातले घडणाऱ्या कहाण्या सगळ्या बघत होते. तुम्हाला आठवते? झुलता पूल नावाचं नाटक होतं. काय हो? कवडी चुंबक नाटक. हां, सॉरी सर. काय नाही, थांबा. त्यांना काहीतरी वेगळं आठवलंय. हो, तर तिथूनच म्हणजे ह्याचं वेगळं माझं वेगळं असं झालंय म्हणून म्हटलं. कुठलं? कवडी चुंबक नावाचं नाटक होतं. कवडी चुंबक. हां हां. तुम्ही झुलत्या पुलावर गेलात लगेच. ते नंतर भेटायला लागल्यावर? नाही, आपण ते कन्फ्युजन होतं फार नाटकात. आम्ही दरवर्षी खूप नाटकं करायचो. पण मग कवडी चुंबकच्या वेळेला तुम्ही फक्त रिहर्सल बघायला गेला? हां, आमच्या घरात घडायचं. आणि हे सगळे मी सगळ्या कोणालाच ओळखत नव्हते. पहिल्यांदाच त्यांची ओळख झाली. किती जण यायचे घरात? बेसिकली मी ज्या मावशीकडे राहत होते, ती एक मोठी फॅमिली, 5 भावंड आणि अनेक मुलं. असा एक मोठा हॉल त्यांचा, आणि त्यांच्या घरात असे कार्यक्रम घडल्यासारखं रोज तालीम घडायचे. मग यांच्याशीच बोलावं किंवा मैत्री करावी असं? नाही, असं काही नाही. म्हणजे असं असल्याशिवाय काही नाही का? म्हणजे
हा भेटला, हा दिसला आणि ओळख झाली आणि वाव मस्त आहे वगैरे मग हेच विचारतो ना, तोच क्षण महत्त्वाचा तसंच आहे. वय असतं. त्यांनी जर का मला डिरेक्टली विचारलं असतं तर कदाचित मी ते वेगळं रिॲक्ट केलं असतं. पण असं ती काय तेवढीच होतं? बुद्धी पण असते. त्यावेळेला वाव असं वाटण्यासारखं काय होतं? होतं हं? होतं. काय होतं तुम्हाला माहिती आहे? हे असं जेव्हा तुम्हाला त्यांनी पहिल्यांदा बघितलं तेव्हा हे एक्सप्रेशन्स होते. तेव्हाचा वाव फॅक्टर आताचा वाव फॅक्टर वेगळा असतो. मग तेव्हा मी लहानपणापासून टक्कल नाही आहे मला. तेव्हा मला जन्मताच. नाही जन्मता नाहीये. तेव्हा मला घनदाट केस होते आणि नाही फक्त केस असं नाही, बाकी पण कदाचित व्यक्तिमत्व असेल ते बघून केस तिला- वेगळी होती. हं? केस वेगळी होती असं तिचं म्हणणं आहे. ती किती वर्ष झाली त्या 15.5व्या वर्षापासून आतापर्यंत दोघांच्या 35 plus सहवासाला? 38 वर्ष. 38 35 वर्ष, वर्षात 35 वर्ष तरी लग्नाला. केस वेगळी होती, हो की नाही? एवढा पंच संस्कारात येतोच की नाही? किमान एवढं घेते यांच्या घरात राहून. पण मला सांगा, त्या कुटुंबातली माणसं यांच्या व्यतिरिक्त त्यावेळेला तुम्हाला माहितीतली झाली होती? त्याच दरम्यान म्हणजे माझी पहिली ओळख झाली. मी जबरदस्ती त्यांच्या घरात गेले होते की मला ह्याच्या आईशी बोलायचं होतं. मग उगाच त्या मेडिकल गेटमध्ये गेल्या म्हणून मी पण खोटं काहीतरी बाम बीम विकत घेतला. मग त्या म्हणजे अय्या तुम्ही समोर राहता का? हो. म्हणजे यांच्या घरात येताना पहिला तुम्ही बाम विकत घेतला? अरे खरं आहे ना, की पहिला जर काय विकत घेतली वस्तू तर बाम, यांच्या घरात जाण्यापूर्वी. आता आईला उपयोगी भेटायला पडतो तो बाम. आता आई हिच्याकडे बाम मागते. नाही, पण मग मला सांगा की त्यावेळेला तुमच्या मनात बाकी असं काही वेगळं नव्हतं, हो ना? असे काही फिलिंग्स नव्हते नाही. यांच्याबद्दल? फक्त एक किंवा असं चांगली लग्न वगैरे वगैरे असं काही व्यक्ती. हे तर खूपच मी म्हणल्यासारखं अरे मस्त आहे एवढंच. एवढं. बरं, मला सांगा मग आता या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम तुमच्याशी का बोलतोय? कारण हे एक्सक्लुझिव्ह आहे आज. कारण ह्या सगळ्या आठवणी कोणालाच माहिती नसतील. कारण हा माणूस वेडा आहे, म्हणजे ही व्यक्तीच अशी आहे ना की आम्ही तर म्हणतो या क्षेत्रामध्ये अगदी की हर मर्ज की दवा. काही लागलं ना, म्हणजे सुरुवात बामाने झाली हे आम्हाला आज कळलं, पण कधीही कुठेही कुठलाही प्रॉब्लेम आला आपल्या क्षेत्रामध्ये आणि त्यांनी कधी नाही म्हटलेलं नाही किंवा कधी पैसा बघितला नाही, अशी फार कमी माणसं आहेत. आणि म्हणूनच गप्पा मारत असताना या सगळं हे वेगळेपण आहे त्यांचं. त्यामुळे माणसांमध्ये रमणारं ती व्यक्ती आहे. अशा वेळेला तुमच्या मैत्रिणी तेव्हा कोणीच नव्हत्या ज्यांच्याशी शेअर करू शकाल? ही इज माय बेस्ट फ्रेंड. तेव्हाही ऑलमोस्ट मी याच्याबरोबर वयाच्या 15 वर्षापासून म्हणलं तुम्ही त्याच्याबरोबर. त्यामुळे नाही, असं त्याच्या काही आधीचं गरज विचारताय. नाही ना, पण अशी गरजच भासली. दॅट म्हणजे 10वी पर्यंत तुम्ही तुमच्या शाळा शिक्षण क्लास या एवढ्याच वर्तुळात वावर असतो तुमचा. मग तुम्ही इतक्या ठिकाणी फायनली फिरत होता, त्याच्यानंतर जेव्हा मैत्रिणी तुम्ही किंवा असं. वाढताना कोणी आवडला किंवा कोणाच्या बद्दल काही शेअर करायचं असेल तर तेव्हा तुम्हाला मैत्रिणी लागतात किंवा मित्र लागतात. आणि ते वयच त्या ज्या वयात हे शेअर करायचं होतं त्या वयातच हे भेटले. हो ना? आय बीन काय हो, कसं काय त्या आठवणी डोळ्यात सगळ्या? नाही डोळ्यात पाण्यात काय नाही. कसं आहे ना की किती वर्ष साठवून ठेवलेलं आज एक थेंब बाहेर आला, येऊ द्या ना असं काय? नाही आम्ही दोघे खूप लहान होतो ऍक्च्युली. मी 20 वर्षाचा होतो, आणखीन ही 15-15.5 वर्षाची होती. माझा मित्रपरिवार खूप मोठा होता, हो आत्तासारखाच, त्यामुळे तो काही मुद्दा नव्हता. परंतु ज्या पहिल्यांदाच मी जेव्हा हिला बघितलं तेव्हाच मी ठरवलं की हिच्याशी लग्न करायचं. अच्छा, हे फार क्लिशे आहे, मला माहिती आहे की असं तुम्ही कसं ठरवू शकता. मग आजकालच्या जमान्यात तर लोक म्हणतात की आधी ओळख करून घ्या, एकत्र काही काळ घालवा, मग जर का तुम्ही एकमेकांना असं वाटलं की आपण एकमेकांना अनुरूप आहोत तर मग नंतर विचार करा लग्नाचा. असा आत्ताचा काळ आहे. पण मला माहीत नाही का ते मी जेव्हा हिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला म्हटलं की हे आपलं मॅरेज मटेरियल इथे आहे असं तेव्हा मला वाटलं होतं. एक सांगू, 38 वर्षापूर्वी किंवा लग्नाला किती वर्ष? 35 वर्ष. 35 वर्ष. 35 वर्षापूर्वी लग्नात सुद्धा जेवढ्या गोड लाजला नसाल ना तेवढ्या आत्ता लाजला होता, तुम्ही माहिती आहे का? त्यामुळे मी ॲक्च्युली आमची पहिली गाठभेट झाल्यानंतर पहिले काही दिवस गेल्यानंतर मी डायरेक्टली हिच्या वडिलांकडेच गेलो. अच्छा. हां, ते नेव्हीत होते, रुबाबदार वगैरे होते. आणि इथे आपल्या कोलाब्याला जे नेव्हीनगर आहे हां, हो, तिकडे ते राहत होते. तेव्हा ही पुण्यात होती. तेव्हा मी त्यांच्या घरी गेलो मुंबईत आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला भेटायला आलो आहे, मी श्रीरंग गोडबोले. ते म्हणले काय काम आहे? म्हटलं मला तुमच्या मुलीवर लग्न करायचं आहे.
हे तुम्हाला माहिती मला होतं म्हणले तुमच्या की घरी जाणार आहेत? तुम्ही मला विचार हा मी ठरलं होतं याची हिच्या आईला माहिती होतं की मी येणार आहे म्हणून. त्या दाराआडून अशा माझ्याकडे बघत होत्या, कारण त्या मला लहानपणापासून ओळखत होत्या. आम्ही समोरासमोर, हिची मावशी आमच्या समोर राहायची, त्यामुळे त्यांना कल्पना परिचय होती. पण त्यांनी मला ऑलरेडी पसंती दिलेली होती. फक्त ते सासरे माझे जे होते ते करारी वगैरे असे मला सुरुवातीला वाटले होते. नंतर कळलं की तसे नाहीच आहेत ते. तर मी त्यांना म्हणलं की मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे. तेव्हा ते म्हणले तुम्ही मला विचारायला का हे परवानगी? म्हणजे मी तुम्हाला सांगायला आलो मी काय करणार ते. बापरे. तर ते बायकोला म्हणाले माझी काठी घेऊन ये, माझे बूट घेऊन ये. तर मला वाटलं आता बहुतेक एक नेव्हल मार खायला मिळतो आपल्याला. पण त्यांनी बूट पायात घातले, काठी हातात घेतली आणि मला म्हणाले चला माझ्याबरोबर. असं म्हणून ते मला फिरायला घेऊन गेले. आणि वेस्टर्न नेव्हल मेस, हो, तिकडे कमांड मेस आहे, ते कमांड मेसमध्ये मला समोर बसवून त्यांनी सगळी माझी चौकशी केली. पण मग मला सांगा, तुम्ही तेव्हा कुठे होता जेव्हा हे घरी आले होते तेव्हा? तो येणार हे मला माहिती होतं, पण मी चुपचाप बसले होते आणि श्रीरंग दारात दिसल्यानंतर मी माझ्या वडिलांना सांगितलं पप्पा ते गोडबोलेंचा मुलगा आलाय. गोडबोलेंचा मुलगा आलाय. हो, बाकी काही नाही. ते भयंकर डिस्टर्ब होतं. पण तोपर्यंत वडिलांना काही तुम्ही कल्पना दिली नव्हती? नाही आली होती म्हणूनच उचलबांगडी झाली ती. मला उचलून मुंबईलाच नेलं. काही गरज नाही, शिक्षण वगैरे पुण्यात. अच्छा, मी इथपर्यंत झालं होतं. हो. म्हणजे मावशीने घरी सांगितलं असेल त्यावेळेला. त्यामुळे मलाही लगेच टाक करायला सांगितलं आणि मुंबईला घेऊन गेले. ते आता घेऊन आले. मग काय नाही, गप्पा झाल्या आणि त्या दिवसापासून वी बिकेम व्हेरी गुड फ्रेंड्स. मित्र झालो आम्ही तेव्हापासून. छान, कारण त्यांना गाण्या बजावण्याची आवड होती. म्हणजे ते पण शास्त्रीय संगीत त्यांना आवडायचं, नाटकं आवडायची, स्वतः उत्तम गायचे. त्यांना कळलं की आपल्याच जातकुळीतला कलाकार माणूस आहे. खुश झाले ते. आणि तुमच्या घरी काय प्रतिक्रिया होती? नाही, माझ्या घरी पहिल्यापासून होकारच होता. माझ्या आईला जेव्हा कळलं की माझं असं काहीतरी चालू आहे तेव्हा ती मला म्हणली की तू नाही, पण हे नेमकं चालू कधी झालं तुमच्यात? ते प्रपोज करणं वगैरे झालं होतं? हो हो. हिच्या ज्या मावस बहिणी होत्या दोघी जणी, त्या माझ्या बालमैत्रिणी होत्या. हा. आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला एक माझं कनेक्शन एका मुलीबरोबर करून द्या. हां. तेव्हा त्यांनी 3 पर्याय काढले होते. 3 वेगळ्या वेगळ्या मुली होत्या त्या, की त्यांनीच एक अंदाज बांधून कोण असतील त्या 3, आणि त्या तिघीनं त्यांनी अलर्ट करून ठेवलं होतं की हा कदाचित प्रपोज करेल. पण त्या 3 मध्ये या होत्या? हो, होते. आणि त्या मुलींना फोन करून विचारलं, त्यांनी हो म्हणून सांगितलं होतं. जर का श्रीरंगने तुला विचारलं तर तुझं काय म्हणणं आहे? हो. त्यांनी ऑलरेडी ते फिल्डिंग लावून ठेवली होती. आणि मग जेव्हा त्याला कळलं की मग कोण, मग म्हणलं की ही, मग त्यांनी ते कनेक्शन करून दिलं. तुम्ही तयारच होता ना? तुमचा होकारच होता तेव्हा? हा, मग ते तसं आलं म्हणून. अच्छा, हा, हे बरं आहे. नाही, कारण ते कन्सेप्टच मला हे होते. आय लाईक हिम, मला तो आवडायचा किंवा, पण मॅरेज अशा हा विचार करण्याची क्षमता नव्हती मला. बहिणी थ्रूच झालं? हो, माझ्या बहिणींनी सांगितलं आणि मग वा वा वा, त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन म्हणल्यावर म्हणजे थँक्यू. इट दॅट आय वॉज ओके विथ एव्हरीथिंग. मग कुठे भेटला पहिल्यांदा? खूप चालवलं त्यांनी मला. कुठे चालवलं? डेक्कन जिमखानाच्या तो गरवारे फ्लायओव्हरच्या खालून पार रविराजपर्यंत भरभर 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 चालत होता. आणि मी माझी एक लुना कुठेतरी पार्क केली मोती महलच्या तिकडे, आणि त्याच्या मागे पळत होते, जवळजवळ पळत होते मी, आणि घामाघूम झाले मी. पहिल्यांदा मी जेव्हा हॉटेलमध्ये भेटायला गेलो तिकडे तेव्हा. इट वॉज लवली डेज. हो की नाही? फार वेगळे दिवस आहेत त्यावेळेचे. आणि मला आवडतात म्हणजे अशा आठवणी काढायला. हो ना? मग फायनली तुमचं लग्न कधी झालं? 20व्या वर्षी आम्ही ठरवलं लग्न करायचं. मी 20 होतो, या 15.5 होत्या. आणि वडील गायकुतीला आलो होते की अरे हे काय बालविवाह जवळजवळ ना, 20. हो, बरोबर. म्हणजे म्हणून त्यांनी पहिलं म्हणजे काय एंगेजमेंट करून टाकली की म्हणजे एकदा शिक्का किमान अर्धा शिक्का तरी म्हणजे. हो. आणि 18 वर्षाचे होईपर्यंत कसे बसे थांबले होते की हिच्या 18व्या वर्षी, माझ्या 23व्या वर्षी आमचं लग्न झालं. पण मग लग्न कधी? तारीख 28 डिसेंबर 1983. पण आज इथे येताना, होम मिनिस्टरला येताना उखाणा वगैरे पाठ करून आलात असं आम्हाला कळलंय, म्हणून म्हटलं की तो उखाणा घेतला तर बरं होईल. मटणात मटण, कोंबडीचं मटण, श्रीरंगरावांच्या शर्टाला हाडकाचं बटन. एवढं मेस मधलं. पण 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 त्या कुटुंबात जेव्हा गेलात सगळे तसे अनोळखी, म्हणजे माहिती होते, परिचयाचे झालेले होते, पण ऍक्च्युअल त्या कुटुंबात राहायला जाणं कसं काय त्यावेळेला, कसं सांभाळून घेतलं त्या सगळ्यांनी? आईना ना म्हणजे त्यांनीच सांभाळून घेतलं असावं.
ते तो इतका प्रोसेस इतका नॅचरल झाला ना की काय झालं, लग्न व्हायच्या आधी अनेक वेळी घरी यायची, त्यामुळे लग्न होऊन आता घरी आली आहे याच्यात असं काही काही नाही, फक्त एक फरक विधी नव्हता. झाला. नाही, आणि दुसरं म्हणजे खूप लवकर होणं म्हणजे तो एक प्लस पॉईंट आहे लग्न लवकर करण्याचं. तुमच्या पण अशी मतं अशी खूप ठाम असतात की मला हे असंच हवं आहे, मी अशी आहे, माझं असं बॅकग्राऊंड आहे. असं काही नव्हतं. मी आय ग्रोन इन दॅट फॅमिली. मलाही आठवत नाही त्याच्या आधीचे काही काळ, म्हणजे तेव्हा फक्त शाळाच आठवते आई वडिलांबरोबर असतानाची. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला कुठलीही बंधनं गोडबोले कुटुंबाने तुमच्यावर घातली नाही? अजिबात नाही, अजिबात नाही, नाही. अजिबात नाही. म्हणजे सगळे आई बाबा दोघेही असे वेगळ्या उत्तम विचारांचे. हो हो हो. आणि नाना थोडेसे म्हणजे त्यांना व्हायचं, पण आईंची मध्ये ढोलकी व्हायची. आई म्हणायचे तिच्या नवऱ्याला चालते, तिला हवं ते करू द्यायचं, तुम्हाला काय बोलायचं मला बोलायचं. आणि ते पण खूप सिम्पल होते. आणि म्हणजे ओव्हर द इयर्स म्हणजे मी मुलगीच त्यांची, त्यांना मुलगी नव्हती. त्या कधीच रागवत नाहीत, चिडत नाहीत. त्याचं कोणी काय रहस्य आहे? सांगितलं? कोणी सांगितलं? थँक्यू. तुम्ही का श्वास घेतला? तूच फक्त तुम्ही समजून घेऊ शकला. केवढा दीर्घ श्वास घेतला पण त्यावर? कारण मला माहितीच आहे पुढचं 1.5 एपिसोड तो काय बोलणार. काय हो? नाही रागावते ना ती. हो ना. बरोबर, व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. नाही, तिचा स्वभाव आहे ना, म्हणजे नॉर्मली अनेक लोक असतात ते, मी आपल्याला शाळेत असताना शिकवलं होतं ना की खारे वारे मतलई वारे. याचं कारण खडक असतात ते खडक लवकर तापतात, लवकर गार होतात. आणखीन पाणी उशिरा तापतं, उशिरा गार होतं. तर ही पटकन चिडते आणि पटकन शांतही होते. मी कधीच चिडत नाही. त्यामुळे ते आमच्या घरामध्ये ते फार असे वारे फार वाहत नाहीत इकडून तिकडे. जे काय ते एकतर्फीच वागतात. एकतर्फीच असतं सगळं. काय हो, हे असं म्हणणं तुम्हाला मान्य आहे की ते कधीही चिडत नाही? नाही, खरंय, तो चिडत नाही. मला त्याचं कारण असं पण वाटतं की एक मुळात तो शांत आहे आणि त्याच्या मनाच्या विरुद्ध किंवा त्याचं आता हे कोणामुळे तरी मला हे करायला लागले असं काही होत नाही ना. आपलं बरोबर व्यवस्थित चालायचं, कशाला चिडायला लागते. एक अशी फेज आली की इंजिनिअरिंग आणि तिथून डायरेक्ट मनोरंजनाच्या क्षेत्रात आला. तो कसा काय ट्रान्सफॉर्मेशन? मी पहिल्यापासून नाटकवेडा होतो. मी सिनेमात कामं करायचो, सिरियलमध्ये कामं करायचो. या क्षेत्राशी जरा असा इन बिट्स अँड पीसेस संबंध होता. आणि आमचा एक मित्र होता अजय सरपोतदार, तो एका वाहिनीचा प्रमुख म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केलं. आणि तेव्हा त्यांनी माझ्यावरती एक विश्वास टाकला की तू या वाहिनीचे कार्यक्रम करशील का काही. म्हटलं मी करेन. तेव्हा मी पुण्यामध्ये पहिल्यांदा नॉन लिनियर एडिट सेटअप घेतला पहिला. आणि माझ्याकडे बऱ्याच सिरियल्स एडिट व्हायला लागल्या. मी अगदी पहिली प्रारब्ध नावाची सिरियल केली. आणि मग त्यानंतर पिंपळपान नावाची सिरियल तेव्हाच्या अल्फावरती. वा वा. तेव्हा काय झालं, काही काळ की मी इंजिनिअरिंगमध्ये पण होतो, आणखी टेलिव्हिजन पण करत होतो. पण नंतर इथलं काम एक आवडीचं काम मला मिळालं आणि पैसा पण मिळू लागला. मग माझ्या इंजिनिअरिंगमधल्या पार्टनर्स आणि आम्ही असं ठरवलं की आता मी काही वर्ष इकडे काम करतो. पण ती फॅक्टरी अजून आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता जर का तुझं तिकडचं वेळ संपलं असेल तर तू आता परत ये इंजिनिअरिंगमध्ये. आता फॅक्टरी कोण बघतं? माझे तेव्हाचे जे डायरेक्टर्स होते ते सगळे आहेत. अच्छा. मग मी तिकडनं संपूर्ण अंग काढून घेतलं मग त्यानंतर. आणि तुम्ही कॉस्ट्युमकडे? आवड होती. लग्नाच्या आधी मी मेकअप करायची, प्रोफेशनली शिकलेली. असं फार काही लग्न झालं आणि मी त्यातच रमले, खुश होते. मला आवडलं माझ्या मुलांना मोठं करताना, त्यांना बघायला. तर मी वॉज अ कम्प्लिटली हाऊसवाईफ. मुलं 10वी होईपर्यंत मी पूर्ण हाऊसवाईफ होते. मग त्यानंतर मी घराच्या बाहेर पडले, ते 24 तास घराच्या बाहेर आता. आणि हेही मला खूप आवडतं, आवडीचं क्षेत्र आहे. त्यामुळे बरं, आता तुमच्यासाठी एक खेळ आहे. खेळ सोपा आहे. समोरच्या या भल्या मोठ्या टेबलवरती काही प्लास्टिकचे चेंडू ठेवलेले आहेत आणि ते चेंडू पिचकारीच्या सहाय्याने, म्हणजे पिचकारीत आज पाणी नसणार, पिचकारीतली हवा आणि त्याने ते चेंडू समोर जाऊन त्या चिकटपट्टीला चिकटवायचे आहेत. वेळ 2 मिनिटाची. 3 चेंडू चिकटले 2 मिनिटात तर पहिलं बक्षीस, 5 चेंडू चिकटले तर दुसरं बक्षीस, 7 चेंडू चिकटले तर अर्थात तिसरं बक्षीस, आणि 10 चेंडू जर का त्या चिकटपट्टीला चिकटले तर ती चांदीची अन्नपूर्णा आज माऊली तुमच्या घरात येणार आहे. तर तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि बघूया या खेळात नेमकं काय होणार. या तुमची वेळ सुरू होते आत्ता. दोन चिकटलेले आहेत आतापर्यंत. स्लोप आहे.
जा ना बाबा. 4 झालेले आहेत आतापर्यंत. चला, अभिनंदन. वेळ संपली. अभिनंदन. हे चांदीचं नाणं, हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. आजचा भाग इथेच संपतो आहे, पण या गप्पा संपलेल्या नाही. यांच्याच बरोबर यांच्या सुनेलाही आता आपण भेटणार आहोत. गिरिजा सुरुद गोडबोल आणि कबीर विषयी मला जाणून घ्यायचं. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या नव्या भागात. नमस्कार.